नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचा ट्रेलर आता आम्ही पाहिला. म्हणजे एक अभिमान वाटतोच आपल्या प्रत्येकाला की आपण मराठी इंडस्ट्रीचा एक भाग आहोत आणि अशीच एक अभिनेत्री जी मराठीपणा म्हणजे पूर्ण भारताभर मिरवते ती म्हणजे गीतांजली कुलकर्णी मॅम. खरं तर हिंदी सिनेमासृष्टी म्हणा किंवा मराठी नाटक म्हणा आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे जो सिनेमा आहे आता आम्ही जो ट्रेलर बघितला इतका म्हणजे काय शब्दच नाही आहेत आमच्याकडे. प्रत्येक सेंटेन्सनंतर ह्युमर आहे. काय सांगाल नाटकानंतर ते आत्ता सिनेमा येतो आहे त्याबद्दल एक मधला काळ जो असतो ना म्हणजे नाटक ही पूर्ण वेगळा भाग होतो आणि सिनेमा वेगळा भाग होतो. त्या फिलिंगबद्दल काय सांगाल जेव्हा सिनेमात आता आपण रूपांतर करतो? मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीविषयी एक वेगळंच प्रेम आहे. कारण काय ते माझं पहिलं कमर्शियल नाटक होतं आणि परेश मुकाशीसोबत मी खूप नाटकं केलेली आहेत. जवळजवळ 3-4 नाटकं केलेली आहेत. त्यामुळे मला त्याची शैली, त्याचं लिखाण, तो माणूस म्हणून जो आहे तो फार आवडतं. त्यामुळे सिनेमात पहिल्यांदाच मी त्याच्यासोबत काम करते. त्यामुळे ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी खूपच खुश झाले. कारण काय फार कमी लोकं असतात जे इतकं काय म्हणतात ना ज्यांना विनोदाची जाण असते, जे इतका निर्मळ खळखळून हसवणारा विनोद तयार करू शकतात. त्यातला परेश एक आहे असं मला वाटतं. आणि मधुगंधाने जेव्हा फोन केला तेव्हा मी म्हणजे मला अगदी आणि आय वॉन्टेड टू ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. कारण काय मला असं वाटतं की असं खूप कमीदा तुमच्या आयुष्यात घडतं की तुम्ही ते नाटक केलं आणि त्याचाच तुम्हाला सिनेमा करायला मिळतो आहे. त्यामुळे मला वाटलं की मला बघायला आवडेल. कारण काय नाटक तुम्ही बघू नाही शकत स्वतःच काम करत असता. हे इमॅजिन नसेल केलं ना की कधीतरी आपण हा सिनेमा करू किंवा काय? नाही कधीच नाही. ते नाटकसुद्धा करताना परेश तर असा आहे की तो आम्ही जेव्हा रिहर्सल्स करायचो त्याचे फार फार तर 10 प्रयोग होतील असं वगैरे म्हणायचं. आम्ही 500 प्रयोग केले त्याचे. त्यामुळे खूप मोठं हिट नाटक होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि सिनेमाही तसाच हिट व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मराठीत जेव्हा काम करतो ना आपण म्हणजे हिंदी केल्यावर घरी परतल्याची जी फिलिंग असते ती मराठीमध्येच येते. त्या फिलिंगबद्दल काय सांगाल? कारण का आता प्रशांत सर पण या सिनेमात आहेत, तेही खूप काळाने सिनेमा करतायत. तर एक कशी एक भट्टी जमून आली होती सगळ्या कलाकारांची? नाही मी मराठी नेहमीच करत आले आहे. मी हिंदीतही काम करते. पण मी आत्ता रिसेंटली लंपन नावाची सिरीज केली ज्याला बेस्ट इंडियन सिरीज अवॉर्ड मिळालं. कारखानिसांची वारी नावाचा सिनेमा केला होता. तर मी सतत मराठी सिनेमे करते. पण अर्थात मला ती भूमिका आणि ती गोष्ट आणि दिग्दर्शक आणि सगळं ते मॅच व्हायला पाहिजे. त्याची मी नेहमी सतत वाट पाहत असते आणि मी हिंदीतही तसंच काम करते. पण मला अर्थातच तुम्ही जेव्हा तुमच्या मातृभाषेत काम करता तेव्हा तो आनंद वेगळा असतो. तुमची ओळख वेगळ्या पद्धतीची असते नटांबरोबर. कारण काय प्रशांत दामले सरांना मी इतक्या आधीपासून पाहिलं स्टेजवरती. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. नवीन जे आता हे मनमीत आता ऑल द बेस्ट नावाचं नाटकही करतो आहे. रितिका जी एक सोलो परफॉर्मन्स करते आणि तिने अनेक सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे नवीन लोकांसोबत काम करणं आणि आमचे जे आधीचे नाटकातले कलाकार वैभव मांगले एका संपूर्ण वेगळ्या अनुभवातून तयार होऊन आता स्क्रीनवरती मी त्याच्यासोबत काम केलं. गणेश मयेकर. तर त्यामुळे या सगळ्यांसोबत काम करताना मजा येते. त्यामुळे मराठीत काम करताना जी एक कमरादरी असते ती वेगळी असते असं मला वाटतं. ह्युमरबद्दल म्हणालात, ते जे तुझ्यावर आलं किंवा आता आव करून तुमचा फेवरेट त्याच्यामधला डायलॉग किंवा एक असा सिक्वेन्स जे तुमचा खूप फेवरेट आहे पूर्ण सिनेमामधला, कारण बरेच असतील असे पण एखादा जो माझा फेवरेट नाटकापासून या सिनेमापर्यंत वाव इधर आव हाच आहे. आणि तो आयकॉनिक मला असं वाटतं डायलॉग आहे मराठी नाटकातला आणि तोच आता सिनेमातही येतो आहे. त्यामुळे मला वाटतं लोकांना तो खूप आवडेल डायलॉग. तेव्हाच जास्त लाफ्टर मिळाला होता आता ट्रेलर बघताना सुद्धा. सो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला असं वाटतं सिनेमा येतो आहे आणि वर्षभर हसत राहावं असा इंडिकेट करणारा सिनेमा आहे. थँक्यू सो मच गीतांजली ताई आणि ऑल द बेस्ट सिनेमा. थँक्यू सो मच. धन्यवाद.